मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी येते राहुल गांधी यांच्या दौऱ्यातून। राहुल गांधी यांना ठाण्यामध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलेला आहे। राहुल गांधी हे विमानतळाकडून भिवंडी कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांच्या या प्रवासादरम्यान राहुल गांधींना भाजपकडून ठाण्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। ठाण्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे। राहुल गांधींच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड टोल नाक्याजवळ हे काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मुलुंड टोल नाक्याजवळची दृश्य आपण पाहतोय। कामावर अशी वेगवेगळी टीका टिप्पणी करत असतात, त्याच्यामुळे हा निषेध केला गेलेला आहे। क्या बताओगे? 60 पेक्षा हिंदी में कल 60 लोगों का रिप्रेजेंटेटिव आए थे इंडिया में। दिल्ली में समिट चल रहा था। देश के बड़े बड़े केंद्रीय मंत्री राष्ट्रपति राष्ट्रपति व्यवस्थितरित्या आपल्या मुंबईत फिरतात, पण इथं राहुल गांधीचा प्रॉब्लेम काय हे आम्हाला दाखवायचं। राहुल गांधी काय येणार होते, पण जे त्यांचं भारताच्या विरोधात सारखं अपमानास्पद कामं करणं आणि तिकडे तिकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होईल असं काम करणं याचा आम्ही जाहीर निषेध केला व त्यांना काळे झेंडे दाखवून परत जाण्याचा इशारा दिला। मात्र न्यायालयीन लढाई असताना देखील तुम्ही इशारा अशा प्रकारचा देणार कुठेतरी कायदा सुव्यवस्था। काल भारताचे पंतप्रधान सुद्धा AI समिटला चालले किंवा युथ काँग्रेसने जे चुकीचं काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी भारताचं खच्चीकरण केलं, म्हणून याच्या विरोधात आम्ही आंदोलन। या भारताचे पंतप्रधान जेव्हा कुठेही चांगलं काम करण्यासाठी देशामध्ये फिरत असतात, त्यांचा निषेध करायला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अनेक वेळा नरेंद्र मोदी आगे बढ़ो, नरेंद्र मोदी आगे बढ़ो, हे आपल्या मुंबईत आले विदाऊट अरे एकच चर्चा मोर्चा मुर्दाबाद 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 डायरेक्ट काश्मीरमध्ये एवढा देश बदललाय। देखील आहे त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असून दरवेळी तिकडे भारताचा अपमान करायचा प्रयत्न करता येईल। भारताच्या बाहेर गेले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मवर गेले तर भारत कसा खराब आहे, भारत कसा दूषित आहे, भारत कसा गरीब आहे हे सांगायचं। आंतरराष्ट्रीय लोक भारतात आले तर भारत कसा खराब आहे तिकडे कपडे काढून दाखवायचा, पंतप्रधानांचा उगाच विरोध करायचा आणि जागतिक स्तरावर भारतला कसं बदनाम करता येईल याचा पूर्ण पुढाकार घेतलेला आहे। आणि ह्याच्याबद्दल आम्ही ठाण्यामध्ये आमच्या पावनभूमीवर त्यांचा निषेध केलेला आहे, त्यांचा काळे झेंडे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा, राहुल गांधी विदाउट सिक्युरिटी फिरतो म्हणजे आपला देश किती बनवला, देश किती पुढे गेलाय हे सगळे। चला आतमध्ये घ्या, चला आतमध्ये बसा, चला। भारतीय जनता पार्टीचा राहुल गांधी पोलीस स्टेशनला घ्या गाडी, पोलीस स्टेशनला घ्या। सगळी दृश्य आपण पाहतोय। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। AI समिट मध्ये काल युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं, त्याचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत। आज राहुल गांधी भिवंडीच्या दौऱ्यावर आहेत। खरं तर भिवंडी कोर्टा